दुपारी ना घरातील सगळी कामे उरकून झाल्यानंतर गेले होते डेअरीमध्ये. थंड काय त्राण आहे, खूप जास्त गरमी वाढलेले. मग काय आपल्याला डोकं शांत करण्यासाठी पेप्सी खात खातच घरी आलो. आणि घरी आल्याच ना माझं एक पार्सल आलं. प्रमोशनचं पार्सल होतं आणि अर्जंट व्हिडिओ सुद्धा बनवायचा होता. आणि आजचा प्रमोशनचा व्हिडिओ ना मी आईसोबत बनवणार होते. त्यासाठीच ना कडक चहा बनवायला घेतला होता मी. आणि आमच्या आई साहेब ना जाम हौशी आहेत. त्यांना ना प्रत्येक गोष्टीची खूप जास्त आवड आहे. आणि ऍक्टिंग बघायची का तुम्हाला आई साहेबांची? ते शूट साठीच थोडासा चहा सांडायचा होता, तो सांडला तर ऍक्टिंग बघा आई साहेबांची. आणि चिमणी ना व्हिडिओ शूटच्या मध्ये येत होती तर आत्तीनं ना तिला कोपऱ्यामध्येच बसवलं होतं. शूट सगळा कंप्लीट करून घेतला आणि पुन्हा संध्याकाळी ना बाहेर गेलो. काय नाही, चिमणीसाठी ना टोप्या घेतलेल्या नव्हत्या, मग त्याच घेण्यासाठी गेलेलो होतो. तशी ती टोपी घालत नाही पण म्हटलं घ्यावं, कारण का आता टकलं केलेलं आहे, त्यामुळे ना पडली बिडली तर लागायचं. आणि असं पण सारखं बाहेर वगैरे फिरत राहतो, त्यामुळे टोपी तर असलीच पाहिजे. इथे पप्पा ना एक एक टोपी ट्राय करून बघत होते तिच्या. आणि हिची राटकी बघा अजिबात शांत बसत नाही. मग काय चिवताईला 3 टोप्या घेऊन टाकल्या. किवी सुद्धा दिसली, म्हटलं ती पण घेतली, कारण खूप दिवस झालं खाल्ली नाही. थोडेफार फ्रुट्स घेऊन ना निघालो, तेवढं ट्रॅफिक लागलेलं होतं ना, मग म्हटलं आता डायरेक्ट खाऊनच जाऊ. मग काय घेतली पाणीपुरी खायला. आणि मी ना जरा आज रागामध्ये होते. आणि मी रागात असले ना फक्त खायचं काम करते. राग आला ना असं छान छान काय काय खाल्लं ना मस्त मन शांत होतं. म्हणूनच ना एवढं सगळं आज खाणार होते मी. एवढी गरमी होत होती, त्याच्यामध्ये ऑर्डर लवकर भेटत नव्हती. मग काय पोटामध्ये अजून कावळं वरडायला लागलं होतं. मग थोड्या प्रतीक्षेनंतर ना पनीर रोल भेटला बाबा. मग लगेच ना त्याच्या मागोमाग मोमोज सुद्धा आले. मग सोबतच ना दोन्हीवर ताव मारला. आणि घरी आल्यानंतर चिमणीच्या आत्तीची आणि चिमणीच्या पप्पाची ना भाऊबीज चालू झाली. आणि चिमणी आपली काजू कतली खाण्यासाठी दोघांच्या मध्ये चालली होती. हे दोघं ना रोज कुत्र्या मांजरासारखं भांडतात, सण आलं की ओळत बसतात. आणि आज तर सगळेजण बसून ना पापड बनवत होते. चला या फराळ कराय.